जर तुमची पण लहान मुलं बीट वगैरे किंवा कांदा टमाटा खात नसेल ना, तर हे तुमच्यासाठी बेस्ट आहे. म्हणजे माझा मुलगा तर अजिबात खात नाही. त्याचे कांदा तोंडात आला की त्याचं वॅक करणं असतं. सो मी मस्तपणे जेवढी पिठे तुम्हाला ॲड करा. ओवा स्पेशली चण्याचं पीठ वापरते म्हणून मी ओवा यूज केलेला आहे, म्हणजे आपल्याला ॲसिडिटी होऊ नये. सो ओवा, तीळ वगैरे सगळे भाज्या, एकूण एक भाज्या, तीळ, जिरा जितकं तुम्हाला खायचं सगळं घालू शकता. मीठ वगैरे आपल्या चवीनुसार घाला. त्यात मी बटाटा, कांदा, टमाटा, बीट, गाजर आणि कोथिंबीर वगैरे सगळ्या गोष्टी ॲड केलेल्या होत्या. सगळ्या गोष्टी ॲड करून आणि पिठामध्ये मी ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ आणि चण्याचं पीठ थोडंसं, हे सगळ्या गोष्टी ॲड केलं. त्यात पाणी जसं लागेल तसं ॲड केलं. जसं म्हणजे तुमच्यावरती डिपेंड, तुम्हाला जाड बनवायचं किंवा पातळ बनवायचं. मला पातळ बनवायचं होतं, पण थोडंसं जाड बनलं म्हणून मी पहिला एक बनवलं, त्याच्यानंतर पुन्हा मी पाणी ॲड केलं आणि त्यानंतर मला थोडं पातळ बनवून मी व्यवस्थित पातळ बनवली. बिकॉज पातळ मुलं खातात, जर जाडमध्ये कच्चं फील होतं आणि मुलं खात नाहीत. सो स्पेशली त्याच्यासाठी म्हणून मी पातळ बनवले. आणि त्यानंतर आमच्यासाठी बनवण्यासाठी म्हणजे मी त्यात थोडंसं तिखट, हिरवी मिरची ॲड केली होती. सो इतकं छान लागलं. मला वाटलं की मे बी थोडंसं बीटमुळे ना गोड लागेल किंवा थोडंसं एक चव वेगळी येईल असं वाटलं होतं, बट नाही. ते बीटाचं जी चव आहे त्याच्यामध्ये कवरच नाही झालं अजिबात. म्हणजे बाकी सगळं छान लागत होतं.